जिनसे है आप बेखबर, दिखाएंगे हम वो खबर। खड़की समाचार अब नए अंदाज में। नमस्कार। आज आपण अशा व्यक्तिमत्वाची मुलाखत घेणार आहोत की ज्याने उच्च शिक्षण घेतलं, गावाकडचा प्रवास शहराकडे झाला, पुण्यामध्ये गेले, एका संस्थेत त्यांनी नोकरी केली, नोकरीबरोबर आपला उद्योग व्यवसाय त्या ठिकाणी उभारला, परंतु गावाकडच्या मातीकडची ओढ त्यांना थांबून दिली नाही। पुन्हा ते गावाकडे आले, पुन्हा आपला व्यवसाय, उद्योग आणि शेती अशा वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये योगदान देण्यास त्यांनी काम चालू केलं। सामाजिक कामाची वाटचाल त्यांची चालूच होती। अशातच ग्रामपंचायतची त्यांना संधी चालून आली। त्या निवडणुकीमध्ये आपल्या स्वतःला आणि आपल्या पॅनलला आजमावत जे सरपंच पदाची त्यांनी यशस्वीरित्या अशी भूमिका निभावली आणि आपल्या गावाला आदर्श गाव ही ओळख निर्माण करून दिली। असे त्या गावचे सरपंच आदरणीय योगेश भाऊ मस्के आज या आपल्या मुलाखतीचे पाहुणे आहेत। आज आपण त्यांच्यासोबत एक मुलाखत घेऊन त्यांच्या या प्रवासाची वाटचाल जाणून घेणार आहोत। भाऊ, तुमचं आपल्या खडकी समाचार या न्यूज चॅनलच्या रोखठोक गप्पा कट्ट्यावर मी स्वागत करतो। मुलाखताची सुरुवात करताना मी पहिला प्रश्न असा विचारला की गोगलगाव या गावाला आदर्श करण्यासाठी तुमची वाटचाल कशी राहील? सर्वप्रथम तर मी म्हणजे लहानपणीपासून मी माझं शिक्षण पूर्ण बाहेर झालेलं असल्यामुळं गावाकडं सुट्ट्यांमध्ये जाण्याचा योग यायचा। उन्हाळ्याची सुट्टी असेल, दिवाळीची सुट्टी असेल, त्याच्यानंतर नेहमी असं मनामध्ये राहायचं की आपण या आपल्या गावासाठी काहीतरी केलं पाहिजे। MBA झाल्यानंतर मी जेव्हा गावाकडे आलो त्यावेळेस एक सर्वांना मदत करण्याची जी मनामध्ये भावना होती, त्या माध्यमातून बरेच तरुणांनी ग्रामपंचायतची निवडणूक करण्यासाठी फोर्स केला आणि आमच्या गावामध्ये त्याच्या अगोदर कधी निवडणुका होत नव्हत्या, परंतु गावाचा विकास अजिबात होत नव्हता। गाव जरी एक संघ होतं पण विकास झाला पाहिजे या भावनेतून आम्ही तरुणांनी त्या ठिकाणी आम्हाला बिनविरोध बसवावा अशी अपेक्षा व्यक्त केली होती। परंतु काही जुने लोक असतात त्यांनी निवडणूक लावली आणि एक अपक्ष निवडणूक, कुठलाही पक्ष नसताना आम्हाला अक्षरशः कुठल्या पक्षात देखील घेतलं नव्हतं आणि आम्ही अपक्ष निवडणूक करून त्या ठिकाणी नंतर आम्हाला लोकांनी निवडून पण दिलं आणि त्या माध्यमातून आम्ही गावाचा विकास आम्ही करू शकतो। अच्छा, हा गावाला आदर्श करण्याची जी तुमची वाटचाल होती, या वाटचालीवर तुम्हाला प्रेरणा कोणाची मिळाली आणि मुख्यतः मार्गदर्शन कोणाचे लाभले तुम्हाला? तसा जर विचार केला तर ग्रामपंचायतची निवडणूक झाल्यानंतर गावात कामं करायला ज्यावेळेस सुरुवात केली तर कुठून करायची, पण योगायोग असा होता की आदरणीय महाराष्ट्र राज्याचे सिने अभिनेते मकरंद अनासपुरे यांच्याशी माझी जुनीच ओळख होती, चांगली ओळख होती आणि मी सरपंच झाल्यानंतर साधारण 15 दिवसामध्येच 2014ला आपल्या देशाचे पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांनी सिने अभिनेते मकरंद अनासपुरे यांची महाराष्ट्राचे स्वच्छता दूत म्हणून नेमणूक केली आणि त्यावेळेस माझ्या डोक्यात कल्पना आली की ज्यावेळेस आपण एक साधा सरपंच म्हणून जेव्हा काम करणार आहे त्यावेळेस आपल्याला बऱ्याच मर्यादा असणार आहे। तर मी हुशारीनं आदरणीय मकरंद अनासपुरे यांना संपर्क केला आणि त्यांना एक दिवस आपल्या गावाला भेट द्यावी अशी विनंती केली। योगायोगाने ती आमची चर्चा झाल्यानंतर 8 दिवसाच्या आतच त्यांनी आमच्या गावाला भेट दिली आणि आम्ही त्यावेळेस प्रेस कॉन्फरन्स घेऊन त्यावेळेस मकरंदजींना मी थोडं एक मैत्रीपूर्व आग्रह केला की तुम्ही गाव दत्तक घेताय असं सांगा। आणि त्यांनी ज्यावेळेस ते माध्यमांसमोर त्यांनी मांडलं की मी हे गाव दत्तक घेतो, त्यावेळेस गावाला एक वेगळी दिशा तिथून पुढं भेटायला सुरुवात झाली। मकरंदजी बरोबर मी आदरणीय नानाजी पाटेकर आणि राष्ट्रसंत भय्यूजी महाराज, आदरणीय श्री श्री रविशंकर गुरुजी अशा प्रेरणादायी लोकांनी आम्हाला यामध्ये फार मोठं मोलाचं सहकार्य केलं, हे निश्चितच सांगायला आवडेल मला। आम्ही असं ऐकलं आहे की हे गाव आदर्श करत असताना मकरंदजी अनासपुरे यांचं तुम्हाला मोलाचं मार्गदर्शन मिळालं। त्यांच्या पाठोपाठ अनेक चांगलं व्यक्तिमत्व असणारे लोक आपल्या गावामध्ये आले। नाना पाटेकरजी पण आले। त्यांच्या संकल्पनेतून जी काही नाम फाउंडेशनचा जन्म झाला तो आपल्याच गावामध्ये झाला। हो, तर जेव्हा आम्ही गोगलगावचं जेव्हा प्रगती चालू होती, जेव्हा विकास कामं चालू होते किंवा तिथल्या वेड्या बाबळी काढणं असेल, पडके वाडे काढणं असेल, त्याच्यानंतर वृक्षारोपणाचे विषय असेल, जलसंधारणाचे कामं असतील, अंडरग्राऊंड ड्रेनेजचे कामं असतील, तर हे सर्व कामं करत असताना मकरंदजी सातत्याने नानाजी पाटेकर यांच्या संपर्कात होते की मी वेगळं काहीतरी
करतोय. म्हणजे मी फक्त महाराष्ट्र राज्याचा स्वच्छता दूतच नाही झालो, तर त्याबरोबर मला एक माझे मित्र आहेत सरपंच, आणि त्यांनी मला हे गाव दत्तक घ्यायला इन्सिस्ट केलं, आणि त्या माध्यमातून आम्ही एक वेगळं काहीतरी कल्पना या गावामध्ये राबवतोय. हे करत असताना मकरंदजींची नामची चर्चा झाल्यानंतर आम्ही असं ठरवलं की आदरणीय नानाजी पाटेकर जर या चळवळीमध्ये उतरले तर हे एक छोटा जरी गावचा विषय असेल तरी पण याच्यातून मोठी चळवळ भविष्यामध्ये उभा राहू शकते. आणि या माध्यमातून आम्ही आदरणीय मकरंद दादांनी आणि आम्ही मिळून बीडमध्ये एक प्रोग्राम ठेवला, आणि त्यामध्ये विधवा महिलांना काय मदत करता येईल तर प्रत्येकी 15,000 रुपये आणि त्यांना शिलाई मशीन ट्रेनिंग वगैरे अशा वेगवेगळे उपक्रम त्या कार्यक्रमात राबवले. त्यावेळेस नानाजी पाटेकर हे त्या कार्यक्रमामध्ये आले, त्यांच्या हाताने हा सगळा काही उपक्रम राबवला गेला. आणि ती न्यूज ऍक्च्युली नाम म्हणून नव्हती, ती फक्त एक समाजासाठी काहीतरी देणं लागतो या भूमिकेतून तो कार्यक्रम ठेवलेला होता बीडमध्ये. परंतु त्याच्यानंतर माध्यमांनी तो प्रोग्राम एवढा उचलून धरला, एवढा भावनिक कार्यक्रम झाला तो, की महाराष्ट्रभरातून अशी मागणी यायला लागली नानाजींना असेल, मकरंदजी अनासपुरेंना असेल, की तुम्ही याची एक चळवळ उभा करा. आणि त्या माध्यमातून नामचा जन्म झाला, आणि तो जन्मच बेस हा गोगलगाव होता हे निश्चितच मी अभिमानाने सांगेन. गोगलगाव या अशा छोट्याशा गावामध्ये नाम फाउंडेशन सारखा एक समाजभिमुख जी संकल्पना आहे तिचा जन्म झाला, ती नक्कीच तुम्हा आणि आम्हा सर्वांना एक प्रेरणादायी आहे. भाऊ, कुठलंही गाव जर एका विकासाच्या वाटेवर घेऊन जायचं असेल तर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे शासन आणि त्यातलं प्रशासन यांची भूमिका नेहमी महत्त्वाची ठरते. तर आपल्या या कार्यामध्ये शासन आणि त्यातलं प्रशासन यांची भूमिका कशी राहील? मी सुरुवातीलाच सांगितलं की एका साधा सरपंच म्हणून पुढे जात असताना कदाचित मला 15-20 वर्ष लागले असते, परंतु मकरंदजींना गावामध्ये आणण्याचा जो उद्देश होता त्यामागं ह्या प्रश्नाचं उत्तर दडलेलं आहे. तर ते असं की ज्यावेळेस मी मकरंदजींना बरोबर घेतलो, म्हणजे महाराष्ट्र राज्याचे स्वच्छता दूत ज्यांची नेमणूक पंतप्रधान साहेबांनी केलेली होती, मोदी साहेबांनी, त्या व्यक्ती जेव्हा आम्हाला जोडले गेले, गोगलगावला जोडले गेले, त्यामुळं सर्व प्रशासक त्या ठिकाणी BDO असतील, पंचायत समिती असेल, जिल्हा परिषद असेल, आयुक्त साहेबांपर्यंत सर्वजण त्या ठिकाणी पूर्ण ताकदीने आमच्या बरोबर उतरले. आणि त्याचे बेनिफिट असे झाले की ज्या शासकीय योजना ज्या राबवायला, म्हणजे आपण बघतो की एखादं गाव हागणदारी मुक्त करायचं असेल तर 10-10 वर्ष त्या गावात काम करायला लागतं, परंतु तुम्हाला म्हणजे सांगायला आनंद वाटत की आम्ही 3 महिन्यामध्ये गाव संपूर्ण हागणदारी मुक्त केलं होतं 100%. आणि हे करत असताना नाम फाउंडेशन मधून जे ऑलरेडी टॉयलेट्स 58 टॉयलेट्स होते, जे ऑलरेडी कागदावर दाखवलेले होते, आणि ते पैसे कुणीतरी म्हणजे कदाचित लाभार्थ्यांनी खाल्लेले असतील किंवा आणखी कोणी खाल्लेले असतील त्या नावाखाली, परंतु त्या 58 टॉयलेट्स आदरणीय नाना पाटेकर नाम फाउंडेशन मधून आम्हाला दिले. आणि अशा प्रकारे आम्हाला ते एक उदाहरण देतोय की प्रशासनाचा रोल किती फास्ट होऊ शकतो जेव्हा एखादी चांगली व्यक्ती आपल्या बरोबर. हा, जेव्हा एक चांगली व्यक्ती आपल्या बरोबर असते तर नक्कीच प्रशासन सुद्धा सज्ज होतं, आणि आपलं जे एम आहे, जे आपलं ध्येय आहे त्याच्यासाठी आपल्याला मदत करत असते. पण त्यासाठी आपले प्रामाणिक प्रयत्न असावे लागतात. ते समोरच्याला कळालं की सगळं प्रशासन सुद्धा आपल्या बरोबर असतं. भाऊ, एकीकडे प्रशासन आणि शासन हे तुम्हाला मदत करत होतच, पण त्याचबरोबर तालुका लेवलचे जे काही राजकीय पुढारी होते यांची या विधायक कामामध्ये तुम्हाला मदत झाली का, की तुम्ही पुढे जाल हा एक हेतू मनात ठेवून तुम्हाला विरोध केला? तसं तर कामाची दिशा बघून बऱ्यापैकी म्हणजे चांगली मदत झाली. प्रशासनाचा अगोदर मी यामध्ये आवर्जून मला उल्लेख करावा असं वाटतं की त्यावेळेस मी सरपंच असताना 2014 ते 2018 या काळामध्ये अनिलजी कवडे सर कलेक्टर साहेब होते, आता ते सहकार आयुक्त आहेत महाराष्ट्र राज्याचे, आणि शैलेशजी नावाल जे जिल्हा परिषदचे CEO होते. तर आपल्याला सर्वांना आवर्जून मला सांगायला आवडेल की बऱ्याचदा अशा काही गोष्टी घडल्या की आम्ही जेव्हा फास्ट काम करत होतो गावामध्ये, सगळे तरुण मुलं असतील, सगळे ग्रामस्थ असतील, माता भगिनी, सर्व महिला असतील, विद्यार्थी असतील, सर्व शिक्षक असतील गावात, हे सर्व करत असताना शैलेशजी नावाल साहेब असतील, अनिलजी कवडे सर असतील, हे अक्षरशः 5:30-6 वाजता पहाटे पण गावातून त्यांनी व्हिजिट केल्यानं काय ऍक्च्युली यांचं काय कामं चालू, किंवा 9, 9:30, 10ला रात्री आले ते आणि बघितलं की हे गाव एवढं फास्ट पुढं चाललंय, नेमकं काय करतात हे लोक. आणि खूप चांगल्या पद्धतीने प्रशासनाचं पण
त्या ठिकाणी हे भेटला. आणि आता तुमच्या ह्या प्रश्नाचं उत्तर देतो मी की ज्यावेळेस गावात कामं चालू होती सुरुवातीला तर म्हणजे जी समाजाची वृत्ती असती की हे लागले अण्णा हजारे व्हायला, परंतु ज्यावेळेस एक स्टेज अशी येते की आपला स्पीड बघून सर्वजण ग्रामस्थ ज्यावेळेस एकत्र आले त्यावेळेस निश्चितच जे इतर तालुक्यातले पण जे वरिष्ठ वरच्या पातळीवर काम करणारे नेते मंडळी, सभापती असतील, आमदार असतील, माजी आमदार असतील, खासदार असतील, या सर्वांनी देखील शक्यतोपरी मदत करण्याचा प्रयत्न आम्हाला केला. त्यामध्ये विशेष करून मी ज्ञानेश्वर कारखान्याचे चंद्रशेखरजी घुले साहेब आमदार यांचं मी आवर्जून हे करत, कारण त्यांनी आम्हाला डस्टबिन, प्रत्येक घराला डस्टबिन म्हणून त्या कारखान्याकडून दिल्या होत्या. मुलांसाठी जिम दिली होती. म्हणजे जेव्हा आपण एखादं काम ऍक्टिव्ह करत असतो त्यावेळेस असं काही कुणी पुढे येऊन मदत केली तर आपण त्याचा उल्लेख केला पाहिजे असं मला वाटतं. हा, नक्कीच. तुम्ही जसं सांगताय तसं तालुक्यातल्या पुढाऱ्यांनी सुद्धा तुमच्या या विधायक कामासाठी तुम्हाला मदत केली. भाऊ, गाव आदर्श वाटेवर होतं, गाव प्रकाश झोतामध्ये येत होतं. वृत्तपत्र असतील किंवा इलेक्ट्रॉनिक मीडियाच्या माध्यमातून गावाची यशोगाथा ही सर्वांपर्यंत पोहोचत होती. तुम्ही अनेक चर्चासत्रांना हजेरी लावत होता, इतर सरपंचांना किंवा इतर चांगल्या मुलांना मार्गदर्शन करत होता, इतर लोकांना किंवा सरपंचांना आपलं गाव कसं मार्गदर्शन करता येईल याच्यासाठी सुद्धा तुम्ही अनेक कार्यक्रमाला हजेरी लावत होता. अशातच त्यावेळेचे तत्कालीन राज्यपाल विद्यासागर राव यांनी IAS अधिकाऱ्यांसाठी कमी वेळेत गाव कसं आदर्श करता येईल या विषयावर बोलण्यासाठी आपल्याला मंत्रालयात निमंत्रण दिलं होतं. मग त्या अनुभवाबद्दल आम्हाला काय सांगा? खरं तर गोगलगावमध्ये जेव्हा विकासाचे कामं जोरदार पद्धतीनं चालू होते त्यावेळेस मला माहित नव्हतं की मकरंद अनासपुरे एक शॉर्ट फिल्म तयार करत होती, की त्या शॉर्ट फिल्मचं नाव होतं सापडलं ना राव गोगलगाव. तर ही शॉर्ट फिल्म चालू होती हे मला माहित नव्हतं, परंतु त्याच्यात आमच्या सर्व ग्रामस्थांचं शूटिंग होत होतं की आम्ही सर्व जे कामं करत होतो. आणि त्या शॉर्ट फिल्मचं ओपनिंगचा कार्यक्रम मला एक दिवस अचानक मकरंदचा फोन आला की ते म्हणले की तुम्हाला या दिवशी याला यायचंय, 4 डिसेंबर तो दिवस होता, मंत्रालयात यायचं आहे आणि तुमच्याबरोबर गावातले जे तुम्हाला योग्य वाटते असे 8 लोक तुमच्याबरोबर घेऊन या. तर आम्ही त्यांनी सांगितल्याप्रमाणे आम्ही तिथे गेलो. तिथे गेल्यानंतर आम्हाला कळलं की इथं आपल्या गावावरती एक शॉर्ट फिल्म तयार झाली, सापडलं ना राव गोगलगाव. आणि त्या शॉर्ट फिल्मचं प्रकाशन त्या ठिकाणी होतं. त्या कार्यक्रमासाठी तत्कालीन राज्यपाल आदरणीय विद्यासागर राव, देवेंद्रजी फडणवीस साहेब CM होते त्यावेळेस, नितीनजी गडकरी, त्यानंतर पंकजाताई मुंडे, संजयजी राठोड, बबनरावजी लोणीकर आणि म्हणजे असे सर्व जे मंत्री आणि नेते लोक होते सर्व स्टेजवर होते. मकरंद अनासपुरे स्टेजवर होते आणि महाराष्ट्रातल्या सर्व IAS ऑफिसरला तो प्रोग्राम कंपल्सरी होता. याची आम्हाला पूर्व कल्पना नसताना देखील मला त्या ठिकाणी फडणवीस साहेबांनी 1 तास बोलण्यासाठी वेळ दिला आणि कमी दिवसामध्ये गाव कसं मॉडेल करायचं या विषयावर मला त्या ठिकाणी बोलावं लागलं. हे तर तुमच्यासाठी एक आनंदाची अस्मरणीय क्षण असेल की एका खेड्यातील एक सरपंच, एक IAS अधिकारी असतील किंवा महाराष्ट्रातील सर्वोच्च नेते असतील त्या ठिकाणी आपल्या गावाची यशोगाथा आणि मार्गदर्शन करण्याची तुम्हाला संधी मिळाली. भाऊ, नेवासा तालुका म्हटलं की फार मोठी धार्मिक आणि ऐतिहासिक परंपरा या मातीला, या तालुक्याला लाभली आहे. या तालुक्यामध्ये असे चांगले देवस्थान आहे की ज्यांचा विकास झाला पाहिजे. तर या पुढच्या काळामध्ये त्या विकासासाठी तुमची भूमिका असेल का? निश्चितच असेल, कारण की आपण ज्या मातीमध्ये जन्म घेतला त्याचा उपयोग फक्त आपल्या गावालाच व्हावा असं नाही, तर संपूर्ण आपल्या संबंधित ज्या ज्या घटक असतील ते तीर्थक्षेत्र असो किंवा शेजारचे गावं असो किंवा परिसर असो किंवा शाळा असो, या सर्व गोष्टींना त्याचा उपयोग झाला पाहिजे. आणि त्यासाठी निश्चितच भविष्यामध्ये संत ज्ञानेश्वर महाराज देवस्थान असेल, त्याच्यानंतर शनी शिंगणापूर देवस्थान असेल आणि इतर पण जे देवस्थान आहे की उदाहरणार्थ मोहनिराज देवस्थान असेल, की जे जगामध्ये जे मंदिर एकच आहे परंतु त्याचा विकास जेवढा व्हायला पाहिजे तेवढा झालेला नाही. पण भविष्यामध्ये निश्चितच सर्व समाज घटकांना बरोबर घेऊन त्या ठिकाणी विकास करण्याचा प्रयत्न केला जाईल. नक्कीच हो. पण अलीकडच्या काळामध्ये शनी शिंगणापूर भ्रष्टाचाराच्या ज्या बातम्या समोर येत आहेत
तर नवीन मुलं ज्या या अशी धार्मिक तरुण जे आहेत त्यांना धार्मिक स्थळाचा विकास करायचा, त्यांना त्याबद्दल तुम्ही काय सांगा? म्हणजे अशी सिच्युएशन जर समोर येत असेल, प्रामाणिक भक्त तिथे जर दान धर्म करत असते आणि त्याला जर वेगळं मिळत असेल, तर नेमके तरुणांनी आदर्श काय घ्यावा? आता तसं जर या विषयावर बोलायचं ठरलं तर शनैश्वर देवस्थानचा घोटाळा झालेला आहे का नाही हे सिद्ध व्हायचं बाकी आहे, हे आरोप आहे. दुसरा विषय असा आहे की ज्या वेळेस जर ते खरं असेल आणि ते जर सिद्ध झालं तर त्यामधल्या म्हणजे शनिदेव आहेत ते स्वतः शनी महाराज, ते तुम्ही आम्ही कोण ते दंड देणारे नाही, शनी महाराज त्यांना सुट्टी देणार नाही, ते कुणी पण असो. आणि दुसरा विषय जे तरुण वर्ग आहे, आपण ह्या बाबतीमध्ये माझं असं मत राहील की फक्त आपण शिवाजी महाराजांच्या नावाने घोषणा द्यायच्या किंवा भगवाधारी म्हणून हे करायचं किंवा जय श्रीराम म्हणायचं, पण हे सगळं म्हणत असताना आपलं आचरण काय आहे? आपण आपल्या देशासाठी, आपल्या गावासाठी, आपल्या समाजासाठी एखादं तरी काम दिवसभर चांगलं करतो का? हा प्रश्न स्वतःला आधी विचारला पाहिजे. आणि नंतर काय जे असेल जय श्रीराम म्हणा किंवा ज्याच्या धर्माचा विषय आहे हा नंतर असावा असं मला वाटतं. आधी देश प्रथम असं माझं मत आहे. भाऊ, तुमचं सामाजिक काम पहिला प्रेफरन्स राहिलेला आहे. अलीकडच्या काळामध्ये झेडपीच्या आणि पंचायत समितीच्या निवडणुका येऊ घातल्यात. त्या निवडणुकासाठी झेडपीसाठी तुमचं नाव चर्चेत आहे. मग अशा निवडणुकीमध्ये तुम्ही उतरणार आहात का? तुमची सात्विक सोज्वळ अशीच प्रतिमा आज समाजामध्ये आहे. तर साम दाम दंडभेद या अनुषंगाने तुम्ही राजकारणात उतराल का? तसं तर राजकारण हा माझा विषय नाही आहे, परंतु ज्या वेळेस मी गोगलगावमध्ये स्वतःचा अनुभव आहे माझा, गावात काम करायला अगोदर सुरुवात केली, जी ताकद किंवा जो वेग कामाला नव्हता ती ज्यावेळेस सरपंच म्हणून मला लोकांनी निवडून दिलं आणि ज्या पद्धतीनं आपल्याला प्रशासनाला आणि समाजाला बरोबर घेऊन पुढे जाता येतं एखादं पद जेव्हा असतं, तेव्हा निश्चितच मला आता असं वाटतंय की भविष्यात जर ती संधी जर आता लोक म्हणतात मला किंवा मित्रपरिवार किंवा काम चांगलं आहे गोगलगावच्या माध्यमातून, तसं आपल्या गाणामध्ये किंवा गटामध्ये तसं काम करायला हरकत नाही. निश्चितच त्याविषयी मी पॉझिटिव्ह आहे आणि पॉझिटिव्हच विचार. नक्कीच भाऊ, तुम्हाला बाकी तुमचे तरुण मित्र नक्कीच या कामामध्ये तुम्हाला मदत करतील. भाऊ, 2017चा आपण जर विषय जर घेतला, 2017ला झेडपी आणि पंचायत समितीच्या निवडणुका होत्या. ज्येष्ठ नेते शरदचंद्रजी पवार साहेब यांच्या पक्षाकडून जिल्हा परिषद तिकीट तुम्हाला द्यायला ते तयार झाले होते, पण अशी कुठली सिच्युएशन आली की तुम्ही त्या तिकीट नाकार? आदरणीय पवार साहेबांकडून वळसे साहेब जे ग्रामीण विकासाचे मंत्री होते, ग्रामीण विकासाचे, आणि त्यांच्याकडनं मला ती ऑफर आली होती. परंतु मी असा विचार केला की माझे जे बरोबर काम करणारे लोक होते गोगलगावमध्ये, त्या सर्वांशी मी चर्चा केली तर त्यांचं असं म्हणणं आलं सर्वांचं की आपण जर पुढचं राजकीय पद घेण्याचं आज जर विचार केला तर गावाचा जो स्पीड आहे काम करण्याचा तो कुठंतरी तो डायव्हर्ट होईल, आणि ते आम्हाला होऊन नव्हतं. ते सगळ्यात अगोदर स्वतःच गाव चांगलं करावं ही प्रामाणिक भावना त्यामागे होती, म्हणून ते तिकीट मी घेतलं नव्हतं. भाऊ, तुम्ही आता असं बोललात की जर मला लोक बोलतायत, तुमचे मित्रमंडळी करतात झेडपीची निवडणूक कर, त्या संदर्भाने तुमची फिल्डिंग पण चालू आहे, तर येणाऱ्या काळामध्ये तुम्ही कुठल्या पक्षाकडून निवडणूक करा? की माजी आमदार शंकररावजी गडाख साहेब असतील किंवा विद्यमान आमदार विठ्ठलरावजी नंगे साहेब असतील किंवा अपक्ष, अशा कुठे तुम्ही आम्हाला पाहायला मिळतात? आता प्रश्न खूप छान विचारला गणराज तुम्ही, पण याचं उत्तर कदाचित वेळच देईन असं मला वाटतंय. कारण कोण तिकीट देणार आहे, कोणाला आपण नको आहे, आणि समाजाला पण आपण पाहिजे का नाही, हे सगळी वेळच ठरवा. ओके भाऊ, तुम्ही असं पण म्हणताय की सामाजिक कामं राजकारणाविरहित राहून पण सुद्धा करू शकतो, त्याला चांगला वेग देऊ शकतो. तुम्हाला असं का वाटतंय की आता आपण राजकारणात उतरलो तर सामाजिक काम जास्त गतिमानाने आणि वेगाने करू शकतो? मी मागाशी पण सांगितलं की जेव्हा प्रशासक आपल्या बरोबर असतो त्यावेळेस निश्चितच विकासाचा वेग जास्त असतो. त्यामुळं प्रशासनाला जर बरोबर घ्यायचं असेल तर आपल्याला पदाची गरज असते असं मला वाटतं.
भाऊ, तालुक्याचं नेतृत्व तर अनेक दिग्गज लोकांनी केलं. त्यामध्ये घुले असतील, गडाख असतील, आत्ताचे लंगे असतील आणि माजी आमदार मुरकुटे असतील. या चौघांपैकी तुम्हाला कोणाचं काम प्रेरणा देऊन गेलं? प्रत्येक ज्यावेळेस समाज एखाद्या व्यक्तीला निवडून देतो त्यावेळेस निश्चितच समाजाला त्या व्यक्तीकडून अपेक्षा असते आणि या प्रत्येकाकडून मी म्हणून प्रत्येकाकडून काहीतरी घेण्यासारखं होतं. ज्या चांगल्या गोष्टी आहेत, जेव्हा एखादा माणूस तालुका एखाद्याला आमदार करतो म्हणजे त्यामध्ये काहीतरी गट्स असतात आणि निश्चितच शंकरराव गडाख साहेब असतील, चंद्रशेखर घुले साहेब असतील, नरेंद्रजी घुले साहेब असतील, माझे आमदार बाळासाहेब मुरकुटे असतील, सर्वांचेच कामं अतिशय प्रेरणादायी आणि चांगले आहेत. आणि निश्चितच आता विठ्ठलराव लंगे असतील, ते जिल्हा परिषद अध्यक्ष होते, त्यांनी फार चांगल्या पद्धतीनं कामं तालुक्यामध्ये आणलेले आहेत आणि आता आमदार म्हणून पण ते चांगले काम करतील अशी अपेक्षा आहे. आपल्या गोगलगाव या गावाच्या आदर्श गावाची यशोगाथा तुम्ही आम्हाला सांगितली, त्याच्या मागचं प्रेरणास्थान वगैरे तुमचं कोण होतं हेही सांगितलं. पण भाऊ, हे काम करत असताना असे काही क्षण तुमच्या आयुष्यात आले असतील की ते अस्मरणीय तुम्हाला राहिलेले आहेत, तर एखादा असा क्षण आम्हाला सांगता येईल का जो तुमच्यासाठी अस्मरणीय आहे? त्यामध्ये म्हणजे 2 असे अनुभव आहेत. तर पहिला अनुभव असा आहे की मी ज्यावेळेस गोगलगावचं इलेक्शन केलं होतं त्याच्या अगोदर मी आमच्या गावी आमच्या मळ्यामध्ये एक देवीचं ठाणं आहे आणि त्या ठिकाणी मी आमच्या आजोबांचं स्वप्न होतं की ते मंदिर झालं पाहिजे. त्यावेळेस ते मंदिर नव्हतं. मी ते स्वतः सगळं हे करून आजोबांची ती अपेक्षा पूर्ण करण्यासाठी ते मंदिर बांधलं आणि मी नवरात्र तेव्हापासून तिथं धरतो. तर इलेक्शन होण्या अगोदर मी देवीला ते नवरात्र संपताना म्हणलो होतो की माझ्या हातून या गावाची सेवा झाली पाहिजे. सत्ता नव्हती मागितली, पण ज्यावेळेस मी सरपंच झालो त्यावेळेस मला कळलं की हा देवीचाच आशीर्वाद आहे आणि म्हणून मला चांगलं काम करण्यासाठी ते पद मिळालं. आणि त्याच्यानंतर दुसरा अनुभव माझा असा आहे की हे सगळे विकासाचे कामं चालू असताना ज्यावेळेस गावामध्ये बेसिक कामं जे आपण म्हणतो की अंडरग्राऊंड ड्रेनेज असेल किंवा कचरा कुंड्या असतील किंवा बाकीचे बेसिक कामं आहे की पडकेवाडे होते, ते सगळे गावातून आम्ही बाहेर आउटसोर्स केले. हे झाल्यानंतर जेव्हा आपण म्हणतो की रस्ते टाकणे, ब्लॉक्स टाकणे, नाही का, पीव्हीएम ब्लॉक्स, म्हणजे जे अट्रॅक्टिव्ह जे कामं होते किंवा गावाचं सेंटर पॉईंट सुशोभीकरण करणं, हे कामं जेव्हा चालू होते त्यावेळेस त्या रस्त्यावरून आमच्या गावाच्या आजूबाजूचा परिसर हा ऊसाचा परिसर आहे आणि ऊसतोड कामगार हे मोठ्या प्रमाणावर त्या काळामध्ये असतात आणि त्या साधारण थंडीच्या दिवसामध्ये ज्यावेळेस बैलगाडीमध्ये ते लोक चाललेले होते त्यावेळेस ती एक बाई तिच्या नवऱ्याला म्हणत होती ऊसतोडणी मजुराला की इथं आता हे गाव देवगड सारखं व्हायला लागले. तर खऱ्या अर्थाने तो सगळ्यात मोठा पुरस्कार आहे असं मला वाटतं. आज देवगड या देवस्थानाचं महत्व साऱ्या महाराष्ट्रामध्ये वेगळंच आहे. ते गावाची एक संकल्पना ही तुमच्या गावात पाहिली आणि ते बाई तिच्या मिस्टरांना म्हणाली, याचा तुम्हाला आनंद आहे. भाऊ, आता राजकारणाकडे नवी पिढी वळून पाहते, तर अनेक तरुणांना राजकारणात येऊन स्वतःला आजमावायचंय, स्वतःचं करिअर करायचंय, तर त्या अशा तरुणांसाठी तुम्ही काय सांगाल? सर्वप्रथम तर मला असं सांगूशी वाटेल की सगळ्यात अगोदर होत काय चाललंय की आपण सुशिक्षित होत चाललोय पण संस्कृती विसरत चाललोय. तर सुशिक्षित होण्याबरोबर आपण सुसंस्कृत देखील अगोदर झालं पाहिजे. अगोदर आपण आपलं कुटुंब, आपले आई वडील, आपले भाऊ बहीण आणि नंतर आपला मित्रपरिवार समाज हा नंतर असतो. अगोदर आपलं स्वतःचं कुटुंब कसं चांगलं चालेल या दृष्टिकोनातून आपण घरामध्ये आपल्याला जे मूलभूत गरजा आहेत त्या कशा पूर्ण होतील आणि या पूर्ण करत असताना आपण निश्चितच समाजासाठी वेळ दिला पाहिजे, राजकारणासाठी वेळ दिला पाहिजे. गडबड अशी व्हायला लागली की नेत्याबरोबर आपले फ्लेक्सवरती फोटो लागतात, त्यांच्या सतरंजी उचलण्यात आपलं आयुष्य चाललंय आणि मात्र इकडं आई वडिलांना गोळ्या घ्यायला पैसे नसतात. ही अतिशय वाईट बाब आहे आणि निश्चितच तरुणांनी अगोदर स्वतःच्या प्रपंचाकडे लक्ष दिलं पाहिजे, नंतर राजकारण समाजकारण केलं पाहिजे असं मला वाटतं. नक्कीच भाऊ, तुमचा हा प्रवास सर्व तरुणांना आणि इतरांनाही आदर्शवत राहील. भाऊ, या आपल्या रोखठोक गप्पाच्या कट्ट्यावर तुम्ही आलात, छोटीशी मुलाखत आम्हाला दिली, त्याबद्दल सर्व टीमकडून मी तुमचे आभार मानतो. हे होते आपल्या गोगलगाव या आदर्श गावचे आदर्श सरपंच योगेश भाऊ मस्के.
यांनी तंत्र आणि यंत्राच्या युगात माणसाच्या माणुसकीचा मंत्र जपत आपल्या गावाला आदर्श गाव म्हणून एक उंची दिली. आपण असेच चांगल्या चांगल्या मुलाखती पाहण्यासाठी खडकी समाचारच्या रोखोक गप्पा कट्टा या चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनचं बटन प्रेस करा आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहत राहा. नमस्कार.